दिसतानाच दिसतंय ना एकदम चमचमीत आणि फ्लेवरफुल. आज मी इथे बनवते वीकेंड स्पेशल असा बेत चिकन भुना मसाला. चवीला अप्रतिम असं होतं यामधल्या एका फ्रेश मसाल्यामुळे. चला तर मग कसं बनवायचं ते सांगते. अर्धा किलो चिकन घेतलंय. हे आधी स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचंय. या धुवून घेतलेल्या चिकनमध्ये 4 चमचे दही घालायचंय, अर्धा लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, धणेपूड 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे थोडा वेळ मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवायचं आहे. जेवढा वेळ असेल तेवढा, कमीत कमी 15-20 मिनिटे तरी ठेवून द्यायचं आहे. आता या रेसिपीचंच नाव आहे चिकन भुना मसाला. त्यामुळे हा भुना मसाला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि अत्यंत फ्लेवरफुल आहे. पॅनमध्ये घातलं आहे मी 1 चमचा धणे, त्यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे, 1 हिरवी वेलची घालायची आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत, दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा आणि 5-6 काळी मिरी घालायची आहेत. आता हे भाजून घ्यायचं आहे. अजून साहित्य आहे ते नंतर घालते मी. हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. बघा, गॅस जास्ती मोठा ठेवू नका. हे करपून द्यायचं नाही, हलकंसं आपल्याला गरम करायचं आहे. लाल सुक्या मिरच्या घालते मी इथे 3-4. याचे देठ काढून घेतलेत आणि काश्मीरी मिरची आहे, याच्यामुळे रंग छान येतो. मिरची पण थोडी यामध्ये गरम करून घ्यायची आहे. शेवटी यामध्ये मी बडीशेप घालते, कारण ही भाजलेलीच बडीशेप आहे, त्यामुळे मी हे शेवटी घालते. अर्धा चमचा बडीशेप यामध्ये थोडी गरम करून घेतली आणि याचा गॅस बंद केला. हे मसाले गार करून घ्यायचे आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे. ही या पद्धतीने. काश्मीरी मिरचीमुळे रंग कसा मस्त आलाय बघा. आता त्याच पॅनमध्ये मी 2 कांदे घेतलेत, पातळ चिरून घेतलेत बघा, म्हणजे लगेच भाजले जातात. कांदा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेतला. आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गार व्हायला ठेवते बाजूला. त्याच पॅनमध्ये अजून 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं सगळं आणि चिकन 2-3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये. यामध्ये दही आहे, त्यामुळे त्या पाण्यामुळे तेल थोडंसं बाहेर उडतं. पहिला आपण जो फ्रेश मसाला बनवून घेतला त्यामध्ये हा गार झालेला कांदा घालायचा. पाणी न घालता हे असंच फिरवून घ्यायचं. हे बघा, मी इथे बनवले आणि हे सगळं वाटण या चिकनमध्ये घालायचं आहे. लाल तिखट घालते अजून 1 चमचा आणि हे सगळं परतून घेते. मसाला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आधी मॅरिनेशनमध्ये फक्त 1 चमचा लाल तिखट घातलं होतं, तेवढं पुरेसं नाही आहे, म्हणून मी इथे घातलं, कारण ती लाल मिरची आहे ती पण अजिबात तिखट नाही आहे. याला तेल सुटेपर्यंत बघा मी हे परतून घेतलं. आता थोडंसं पाणी घालते, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घातलं, कारण सगळा फ्लेवर त्यामध्ये आहे. बऱ्यापैकी पाणी घातलं, हे शिजेल एवढं सगळं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून बघा मी हे चांगलं शिजवून घेतलं आहे 15 ते 20 मिनिटे. मस्त दिसतंय. पाणी कमी झालं आहे असं वाटलं तर अधेमध्ये पाणी घालायचं, चेक करायचं, झाकण काढून परतून परत झाकण ठेवून मी हे चिकन शिजवून घेतलं. चिकन भुना मसाला जबरदस्त आणि फ्लेवरफुल चिकन तयार होतं. कसं वाटलं तुम्हाला चिकन भुना मसाला मला कमेंटमध्ये सांगा. थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.